आम्हाला तर खूपच त्रास आहे. कारण आम्ही कुठं जायचं राहिला, गरोदर बायांना न्यायचं राहिलं, कुठं कोणाची तब्येत वगैरे खराब झाली, त्याला न्यायची राहिलं, तर अशीच परिस्थिती आहे आमची. कारण आम्ही पाऊस वगैरे आला जास्त, पूर वगैरे तिकडून आला, तर आम्हाला साधनच नाही आहे ना. घरीच राहतो आम्ही मग. साधनच नाही आहे, तर कशानं जाऊ आम्ही तिकडं? काय त्याकडं मागणी आपली शासनाला? आमच्यासाठी एकच मागणी आहे, रस्ता आणि पूल. आम्हाला सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात जास्त या दोन्ही आणि तिन्ही गावात सर्वात जास्त आदिवासी संख्या सर्वात जास्त आहे आणि आम्हाला एकच मुद्दा मांडायचा आहे शासनाला, की आम्हाला एक पूल आणि आम्हाला म्हणजे रस्ता एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या कारणानं आम्हाला इथून जाण्यासाठी आम्हाला शैक्षणिक, आरोग्य हे सर्वच खूप त्रास होते. त्याच्यामुळे आम्हाला शासनाकडे एक अपेक्षा बाळगून किंवा 10 बोटाची विनंती पाडून आम्हाला लवकरात लवकर ही मागण्या पूर्ण करावं आणि पूल आणि रस्ता हे लवकरात लवकर करावं. मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील चुमली या गावात आहे. या गावात मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होत आहे. नदीवर पूल नसल्यामुळे नागरिकांना बोटीद्वारे या नदीला पार करण्यात येत आहे. आपण बघू शकता कशा प्रकारे नागरिक बोटीद्वारे नदी पार करत आहेत. देशाला एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असला तरी गोंदिया जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त देवरी तालुका अंतर्गत येणाऱ्या चुमली गावातील लोकांना इंग्रजाच्या तावडीतून अजूनही सुटका झाली नसल्याचे दिसून येत आहे. याला कारण म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाले, मात्र चुमली वासियांना अजूनही हक्काचा रस्ता आणि पूल मिळाला नसल्याने गावाला तालुका मुख्यालयाशी जाणारा रस्ता ओलांडताना बोटीच्या सहाराने जीव मुठ्ठीत घेऊन प्रवास करावा लागतो. गावकऱ्यांना नदी ओलांडताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पावसाचे दिवस लागताच चुमलीवासियांना 4 किलोमीटर खडतर प्रवास करावा लागत असून या नदीवर अनेक नागरिकांना आपला जीव गमावला आहे. अनेक आमदार निवडून आले आणि आश्वासन दिले, पण आतापर्यंत या ठिकाणी पूल बांधण्यात आला नाही. आमच्यासोबत या गावाचे सरपंच आहेत. भाऊ, काय सांगणार? या चुमली गावात आतापर्यंत पूल बांधण्यात आलेला नाही आणि अनेक आमदारांना या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे, आतापर्यंत त्यांना पूल बांधले नाहीत. काय सांगणार? खरंच ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि ह्या गावची खूप मोठी समस्या आहे. कारण या ठिकाणी प्रत्यक्ष संपूर्ण प्रशासन येऊन गेलं यापूर्वी. कलेक्टर साहेब आले, कलेक्टर मॅडम आल्या, SP साहेब आले, आमदार खासदार आले. स्वतः त्यावेळेला संजय भाऊपुराम आमदार असताना ह्या गावाला येऊन गेले. आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी आले, त्यांनी पाहणी करून गेला. जो नक्षल संवेदनशील भाग असल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा भरपूर वेळा आम्ही पाठपुरावा केलेला आहे. म्हणजे प्रत्येक वर्षालाच आम्ही याचा नियमितपणे पाठपुरावा करतो. प्रतिनिधी येतात, होईल म्हणून सांगतात, आश्वासने देतात आणि निघून जातात. आमची अपेक्षा आहे काही का असो ना, पण हा पूल व्हायला पाहिजे. ह्याच्यापूर्वीसुद्धा याची मंजुरी प्राप्त झाली म्हणून माहिती मिळाली होती संजय भाऊपुरामच्या कालावधीमध्ये. इनॉग्रेशन पण झाला होता, याचा उद्घाटन पण झाला होता, पण तो बांधकाम झालाच नाही. त्यानंतर आमदार शेषराम कोरटे साहेबाच्या कालावधीमध्ये सुद्धा याचं पुन्हा एकदा उद्घाटन झाला. म्हणजे 2 आमदारांनी 2 वेळा याचं उद्घाटन केलं, पण अजूनसुद्धा याचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही. या ठिकाणी 5 ते 7 मौत झालेले आहेत. म्हणजे या पूल ओलांडताना आता हे योगायोगाने हे नाव मिळाली, ह्या नावांना प्रवेश करतात. हे मोठी नाव आहे तर थोडंसं सेफ झालं. पण याच्यापूर्वी डोंग्यांना जो प्रवास करायचा खूप या ठिकाणी डेथ होत होत्या त्या पिरियडमध्ये. आपण आमदार खासदार सोबत बोलणी केली आहे, तर काय आमदार खासदार बोलले? आमदार खासदार साहेबांसोबत आम्ही बोलणी केली असता त्यांनी प्रस्ताव मागवतात, आम्ही प्रस्ताव त्यांना पाठवतो, परंतु त्या प्रस्तावाला कुठं केराच्या टोपलीमध्ये जाते तो प्रस्ताव की काय, शासन म्हणजे लक्षच देत नाही. आमदार खासदार काय, प्रत्यक्ष कलेक्टर आले होते ना. आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा म्हणतो की, कारण त्यांच्या प्रशासन आहे, तलाठी आहे, रेव्हेन्यू आहे, तहसीलदार आहे, कलेक्टर आहे. आमचं त्यांनासुद्धा म्हणणं आहे की तुमचा आपत्ती व्यवस्थापनाचा निधी जाते कुठं? एवढे मोठ्या आपत्ती होत असताना एकदा आपत्ती झाली की तुम्ही लोक इथं येता आणि वर्षभर 4ही महिन्यामध्ये NDRFचा किंवा आपत्ती व्यवस्थापनचा कोणीच माणूस या ठिकाणी आला नाही. आता तुम्ही पाहता येताना किती त्रास सहन करावा लागतो. पुलिया तर लागतच आहे, रोड पण नाही आहे. त्या साईडचा पुलिया पण खचलेला आहे. जो 30 वर्षापूर्वीचा जो बांधकाम झाला होता चुमली नदीचा, त्या साईडने हे लोक खूप मोठा प्रवास करून 10 किलोमीटरचा 11 किलोमीटरचा प्रवास करून त्या रस्त्यानं जात होते, पण तो पण पुलिया खचलेला आहे. आणि अशा अवस्थेत इथंही प्रॉब्लेम झाला तर लोकांनी करायचा कसा?
या ठिकाणी काय काय अपघात झालेले आहे आणि काय काय त्रास होत आहे? याच्यापूर्वी मी सांगितलं की या ठिकाणी जवळपास 7 लोकांचा या ठिकाणी बुडून मृत्यू झाला. कधी डोंग्यानं प्रवास करताना, कधी पोहून जाताना, कधी पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे. मागच्या वर्षाला ते एका जणाला सर्पदोष झालं याच्याच एका व्यक्तीला. वेळेवर नेता नाही आला, नदीला पूर होता, त्या साईडलाही पूर, या साईडलाही पूर, त्या व्यक्तीला नेता नाही आला. पूर ओलांडल्यावर नेण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तो सर्पाचा विष पूर्ण बॉडीवर होऊन गेला होता, डेथ होऊन गेली त्या म्हणजे डिलेवरीच्या महिला आहेत. आता योगायोगानं आदिवासी पद्धतीनं ते लोक डिलेवरी वगैरे करतात तिथपर्यंत ठीक आहे, पण जे आता 78 वर्ष झाले, अमृतकाल महोत्सव, अमुक तमुक, तेवढा दुनियादारीमध्ये हे सांगितले जाते. म्हणजे ह्या आदिवासी बहुल गावाला असंच ठेवायचं का? यांनी एवढं मोठं जंगल संपदा आहे, यांनी हा सगळं सांभाळून ठेवले. आदिवासी या देशाचे मूळ मालिक आहे. एकीकडे सरकार म्हणते, सुप्रीम कोर्ट म्हणते, आणि यांची अवस्था पाहिला तर या गावाला म्हणजे जाणून बुजून प्रशासनाचं लक्षच नाही याच्याकडे. आणि आम्ही पाहतो ना, भरपूर कामं ज्या ठिकाणी पैसा नाही लावायला पाहिजे त्या ठिकाणी निरर्थक कामं ते शासन करते, आणि ज्या ठिकाणी अत्यावश्यक कामं आहेत त्या ठिकाणी शासन लक्ष देत नाही. ही शोकांतिक आहे. पण आम्ही तरीसुद्धा आमची मागणी आहे, शासन प्रशासनाच्या दरबारी आमची मागणी आहे की अजूनही या गावचे लोक, आम्ही ग्रामपंचायतचे पदाधिकारी लक्ष लावून आहोत आणि अपेक्षा करून आहोत. आज नाही उद्या या पुलाचं बांधकाम होईल, त्या आशेने आम्ही शासनाकडे 10 बोटाची नम्र विनंती करतो की आमच्याकडे शासनाने लक्ष द्यावा, या गावाकडे लक्ष द्यावा, हा पूल आणि हा रस्ता शासनाने तयार करून द्यावा. नक्कीच. आता तरी शासन प्रशासन, आमदार खासदार या गावकडे लक्ष देणार अशी अपेक्षा धरून गावकरी या ठिकाणी जीवत आहेत. साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.